चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे साऊथ इंडियन स्नॅक्सचा प्रकार। चहाबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट असा चटकदार, कुरकुरीत आणि झटपट होणारा असा निपट्टू करणार आहे। हा पदार्थ मी करणार आहे, त्यात मी काय जिन्नस घातले आणि तुम्ही आणखीन कुठले ॲड करू शकता हे मी तुम्हाला रेसिपीच्या मध्ये मी टिप्स सांगणार आहे। तर आपण आता सुरुवात करू। हे भाजलेले शेंगदाणे साल काढून 1/4 कप, हे मी फुटाण्याचं साल काढले किंवा असं नुसतं डाळं मिळतं पंढरपुरी डाळं, ते घेतलं तरी चालेल। हे 1/4 कप। आता आपण 150 ग्रॅम म्हणजे 1 कप तांदूळाचं पीठ घेतोय। यात आता 1/4 कप मैदा, 1 ते 2 टेबलस्पून बारीक रवा, हे दाणे आणि डाळं जाडसर वाटून घेतलंय मिक्सरमध्ये। तीळ घातले, जिरे, तिखट, मीठ, दाणे आणि डाळं जाडसर वाटून घेतलं आणि घातलं। यात तुम्ही मैदा घालू मैदा घातला आहे मी, त्याऐवजी तुम्ही मैदा नाही घातला आणि बेसन पीठ घातलं तरी चालेल। हे मिक्स करून आपण यात आता तेलाचं कडकडीत मोहन घालू। यात आपण तेलाचं मोहन घालू। गरम आहे त्यामुळे आपण आधी स्पॅच्युल्याने मिक्स करू आणि मग हाताने पूर्ण पिठाला तेलाचं मोहन लावून घ्यायचं। हिंग घालू, हळद घालू आणि आता पाणी घालून आपण पीठ भिजवायचं। त्याआधी हे तेल सगळं आपण मोहने तेलाचं ते पूर्ण पिठाला लावून घेऊ। आपण आता पाणी घालून भिजवून घेऊ। थोडं थोडं पाणी घाला, कारण यात जे डाळं आहे, फुटाण्याचं डाळं किंवा तुम्ही बेसन पीठ घातलं असेल तर त्याला पाणी थोडं कमी लागतं। मी मगाशी सांगितलं तसं मैद्याऐवजी तुम्ही बेसन पीठ वापरलं तर तुमचं ग्लुटेन फ्री होईल हा पदार्थ। आपण आता हे पूर्ण भिजवून घेऊ। खूप जाड नाही आणि खूप सैल नाही, असं भिजवायचं मध्यम। हे आपलं पीठ आता भिजवून झालंय। आपण आता हे 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। हे निपट्टूसाठी या स्नॅक्ससाठी पीठ भिजवताना तुम्ही त्यात मी रेसिपी करताना सांगितलंच आहे की तुम्ही मैद्याऐवजी बेसन पीठ वापरू शकता। मी आज मैदा वापरला आहे। शिवाय तुम्ही कढीपत्ता वापरू शकता। कढीपत्ता तुम्ही घाला, तुम्हाला आवडत असेल तर बारीक करून घाला कढीपत्ता। यामध्ये निपट्टूला बऱ्याच फ्लेवरमध्ये करता येतं। गार्लिक फ्लेवर, चीज फ्लेवर, मसाला फ्लेवर, बटर फ्लेवर। तर मी आज केला आहे हा मसाला फ्लेवर निपट्टूचा नाश्त्याचा प्रकार केला आहे। हा 8 दिवससुद्धा तुम्ही प्रवासाला नेऊ शकता। 8 दिवस टिकणारा असा हा पदार्थ आहे। पीठ आपलं आता 20 मिनिटं झाली भिजवून, आपण एकदा परत मळून घेऊ छान। आणि आपण या पिठाचे आता छोटे छोटे गोळे करू। असे छोटे गोळे करू आपण। हे आपण छोटे गोळे करून घेतले। आता आपण हे प्लॅस्टिकवर थापायला घ्यायचं। आपण आता हे थापायला घेऊ किंवा लाटायचं। मी बटर पेपर घेतले, खाली एक बटर पेपर, त्यावर हे याचा गोळा आणि
वरून परत एक बटर पेपर आणि मी लाटून घेते. इतकं जाड असं आपण करायचं. अशा पापड्या करून घ्यायच्या आपण. याच्यावर पिठाचा गोळा ठेवला की थोडा हाताने चपटा करून घ्यायचा. हा कागद वरून ठेवल्यावर पण परत थोडा हाताने चपटा करायचा आणि मग लाटणं फिरवायचं. डायरेक्ट लाटणं फिरवल्यावर होत नाही. थोडा चपटा करून घ्यायचा आणि हा कागद फिरवायचा लाटण्याने करताना. आणि तुम्हाला जर वाटलं हा गोल आकार नाही दिसत, तुम्ही वाटेने कट करा. अजून एक प्रकार दाखवते. हा पेपर ठेवला त्याच्यावर आणि मग आपण हाताने पण करू शकतो. हाताने असं सरकवून पीठ सरकवून पण आपल्याला याची पापडी करता येते. यात तुम्ही कढीपत्ता घाला, मी घातला नाही आहे. आपल्या पापड्या आता तयार आहेत. आपण आता तळायला घेऊ. तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापलं की आपण तळायला घेऊ. आपण एक छोटी पापडी टाकून पाहिजे. तेल तापलं आहे आपलं. आपण आता बाकीच्या पण पापड्या तळून घेऊ. ही पहिली टाकलेली आपण काढून घेऊ आणि आता बाकीच्या पापड्या आपण त्यात सोडू तेलामध्ये. मीडियम हीटवर तळायच्या. ती एक तळून झाली. छान कलर पण आला आहे. छान क्रिस्पी होणार आहे. रव्यामुळे क्रिस्पी व्हायला मदत होते. प्रवासात न्यायला ह्या पापड्या खूप उपयोगाच्या आहेत किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणून चहाबरोबर खायला खूप टेस्टी अशा कर्नाटक स्टाईलच्या ह्या मी केल्या. निपट्टू म्हणतात याला. कर्नाटक साईडमध्ये पदार्थ करताना तीळ घालतात आणि रव्यामुळे क्रिस्पीनेस येतो. ऑफिसमध्ये न्यायला पण हा टी टाईमच्या वेळेला खाण्यासाठी खूप चांगला स्नॅक्सचा पदार्थ आहे. प्रवासाला गेल्यावर पण 8 दिवस टिकणारा हा आहे. प्रवासात गेल्यावर नेण्यासाठी बरोबर खायला. खूप छान कुरकुरीत झालेत. हा आपले निपट्टू रेडी आहे खाण्यासाठी. हे तुम्ही प्रवासाला नेऊ शकता. एकदम कुरकुरीत आणि खूप चटपटीत आणि छान लागतात खायला. क्रिस्पी आहेत. हे तुम्हाला चहाबरोबर हे परफेक्ट असा हा स्नॅक्सचा पदार्थ आहे. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारच्या फ्लेवरचं निपट्टू करायचं असेल, गार्लिक फ्लेवर, बटर फ्लेवर, चीज फ्लेवर, तर मी त्याप्रमाणे पुन्हा व्हिडिओ शेअर करेल त्या फ्लेवरचा. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही घरी केल्यावर कसा झाला, तुम्हाला आवडला का हा नाश्त्याचा प्रकार, हे मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.